एक धाव धाव फलकावर नितीन राणे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होतोय. राकेश पवार स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला नाना नाईक. अशा इलेव्हन आरोंदा संघाच्या बाजूने सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडूची परती करतोय क्षेत्ररक्षक. एकेरी धावसंख्येकडे पावलं, दुहेरी धावसंख्येकडे वळतायत. एकूण 2 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 3 धावा धावफलकावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले आशु इलेव्हन संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. पुढे सरसकटचा फटका गलीच्या इशाऱ्यातोय. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर, चेंडूची परती करतोय. स्ट्रायकर एंडकडनं नकार येतोय धावेसाठी. सुंदर फेकी आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी नक्कीच 1 धाव वाचवतोय अजून. आणि या एकेरी धावसंघानं धावफलक पुढे सरकला गेला. 4 धावा धावफलकावरच्या. नितीन राणेनं मागच्या सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले होते. आज सकाळ सत्र असून नाईक सर 4 वेळा हॅट्रिकची संधी, पण गोलंदाज हॅट्रिक पासून दूर राहिले. आणि सर्वांचा आवाज मान्यवर कक्षातून आला. जो रवाना त्यांचे जे चाहते, सगळे डान्सर क्रिकेटचे चाहते येतील, तेव्हाच या मैदानावर हॅट्रिक पूर्ण होईल की काय, हा एक आवाज मान्यवर कक्षातून आला. निर्धाव चेंडूची गणना धावफलकावर. 4 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर बिनगाड्यांच्या मोबदल्यात. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले शतक प्रगतीपथावर. पुढे सरसह बॅटची कट लावून चेंडू जातोय थर्ड बॅटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतो. एकेरी धावसंख्येसाठी पाऊल वळली. या एकेरी धावसंख्येनं धावफलक 1 पुढे सरकला गेला. 5 धावा धावफलकावर जे शिक्क्याची गोलंदाजी होती या मैदानावर. ऐक सर तुम्ही बोलला समीर पांढऱ्यांचा एक अभ्यास, एक दिग्गज समालोचक मराठीचा. फलंदाजांसाठी या ठिकाणी हे मैदान आहे, आणि पण गोलंदाजांची कसरत, पण कसरत कुठेतरी उपयोग आलाय. ते गोलंदाजी का ताकदीने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावचित झाला असता पण आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुंदर रनिंग बिटवीन 2 फलंदाजांची. पॉपिंग क्रीज पासून दूर राहतोय. पॉपिंग क्रीज पासून राकेश पवार दूर राहतोय. आणि धावचितच्या स्वरूपात पहिला पतंग उडला जातोय तो मात्र आशु इलेव्हन आरोंदा संघाचा. राकेश पवार माघारी परततोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. सांघिक धावसंख्या धावफलकावर 5 धावा. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये एक अष्टपैलू कामगिरी करणारा, जो बांधा संघाचं नेतृत्व करतो, तो सागर मोरिये मात्र मैदानात पावलं टाकतोय. उगवेमची स्पर्धा त्यानं गाजवली आपल्या फलंदाजीवरती. फलंदाजी हा मैदानामध्ये करावी लागेल नाही, कारण ती मोठी स्पर्धा या मैदानामध्ये. जे आपले कलात्मक गुण आम्ही यातून कॉमेंट्री बॉक्समधून व्यक्त करतोय, ते कलात्मक गुण अक्षरशः प्रात्यक्षिकरित्या पूर्ण करायला पाहिजे मैदानामध्ये. आमचा अजून एक जवळचा मित्र या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय, प्रवीण कौटनकर. एक सुंदर समालोचक, हिंदी या सातोसे गावचा एक गुणवान, एक सुंदर माणूस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रवीण कौटनकर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतोय. शेवटच्या दिवशी कदाचित या स्पर्धेसाठी, आणि शेवटच्या दिवशी कदाचित या स्पर्धेसाठी गोवा राज्यातून आर्विलन कोरगावचा महेश बेडकर, अनिकेत देसाई, विनोद हरमलकर येण्याची शक्यता. ते पण मॅच बघतायत. एका बाजूनं हरमल गावातून साई स्पोर्ट, नितेश गडेकर आणि पूर्ण टीम, म्हणजे बरेच प्रेक्षक त्यांचं लक्ष वेधून होतं या चषकावर. ते सगळे क्रिकेटचे चाहते. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज जयराम परब सज्ज होतोय. छत्रपती एंडकडनं सज्ज होतोय जयराम परब. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. कव्हर चढक्यावरून चेंडू टोलवला जातो. एकेरी धावसंख्येची पावलं दूर धावसंख्येकडे नेत. सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. चौकारानं केलं जातंय स्वागत जयरामचं. आणि या 4 धावानं धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 9 धावा या धावफलकावर. डीचे दुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून सन्मान्य राजन मसूरकर यांची खूप खूप धन्यवाद. राजांची. जयराम सज्ज होतोय.
सुंदर फटका, देखने लायक फटका. सागर मोरे चेंडू पळतोय, बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू थोडासा बॅकफुटला येतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. ज्या सागर मोरेने मैदानामध्ये पावलं टाकले, ज्या सागर मोर्येचं प्रथमतः कौतुक केलं, त्या सागर मोर्येने मैदानामध्ये प्रात्यक्षिक आपले कलात्मक गुण दाखवत ज्या खेळाची आठवण करून दिली, ज्या स्पर्धेची आठवण करून दिली, त्या स्पर्धेमध्ये जशी खेळी केली, त्या स्पर्धेच्या अध्यातून या स्पर्धेमध्ये आपण सुंदर खेळी करणार या इराद्यानं महत्त्वाच्या आकांक्षानं फलंदाजी करतोय आणि सांघिक धावफलक दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावर जयराम परब 2 चेंडूंवर 8 धावा खर्च करतोय. ज्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करावी या इराद्यानं. तर दुसऱ्या बाजूने मी म्हणेन आशु 11 आरोंद संघाला एक मोठा धावफलक उभा करावा लागेल, कारण समोरच्या संघाकडे तगडा एकमेव फलंदाज, एक वन मॅन शो, एक खेळाडू सेना बरोबर दर्शन बांदेकर. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय मैदानामध्ये, कारण एक आल्या आल्या सुरुवात करतोय, घणाघाती सुरुवात. एका बाजूनं सागर मोर्ये 2 चेंडूंवर उत्तुंग पद्धतीचे 2 मोठे फटके टोलावतोय. दुहेरी धावसंख्या धावफलक परावृत्ती होतोय. 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाज सज्ज होतोय. छत्रपती एनकडनं जयराम परब सज्ज होतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. नो मॅचल्यामुळे चेंडू विसावला जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाहायला मिळत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण नितीन राणे करून पाहायला मिळतं. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळत आहेत आणि या 2 धावानं धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं शतक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 3 चेंडूमध्ये आपल्या 10 धावा खर्च करतोय. दुसऱ्या षटकातील अनिवार्य पॉवर प्ले षटकातील निम्म्या चेंडूंचा झाला खेळ समाप्त. उर्वरित असून निम्म्या चेंडूंचा खेळ बाकी आणि छत्रपती एनकडनं गोलंदाज सज्ज होतोय, तो मात्र जयराम परब सज्ज होतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक युवा सज्ज होतोय. सुंदर फेकी करतो एकेरी धावसंख्येसाठी. एक या धावसंख्येनं मात्र धावफलक पुढे सरकला गेला. 16 धावा धावफलकावर एका बाजूनं मी म्हणेन उत्तम मोठे कालच्या सत्रात एक सुंदर खेळाचं प्रदर्शन, युवा खेळाडूंना लाजवेल असं प्रदर्शन आणि त्यानंतर आज एक टेनिस क्रिकेटचा भरपूर असा अनुभव नाना नाईक मैदानामध्ये पावलं टाकतो. या खेळाडूंबद्दल बोलायचं तेवढं कमी. किशोर भगत, नाना नाईक उत्तम मोठे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. बऱ्याच वेळानं निर्धाव चेंडू धावफलकावर गणला जातोय. निर्धाव चेंडूच्या सांगते अखेरेस 5 चेंडूंचा पुढे सरसव मोठा फटका मारावा इरादा. बॅट चिकट लागून चेंडू जातोय नो बॅस लाईन मध्ये. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर दूरवरून दर्शन बांदेकर आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची परती करतोय. दुहेरी धावसंख्येमध्ये या 2 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 18 धावा धावफलकावर 2 षटकांचा 12 चेंडूंचा अनिवार्य पॉवर प्ले षटकांचा झाला खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात येणाऱ्या अजून 24 चेंडूंचा खेळ आहे बाकी. तोपर्यंत जाऊया आपण डीजेच्या माध्यमातून राजन मसूरकर यांच्या समोर. सांघिक तिसरं शतक घेऊन गोलंदाज विठ्ठल कवटकर सज्ज होतोय. अष्टपैलू खेळाडू, एका बाजूनं दर्शन बांदेकर प्रतिनिधित्व करतो, एका बाजूनं अमित नाईक
प्रतिनिधित्व करतोय. अठरा धावा धावपलकावर सुंदर फटका पाहायला मिळतोय. आल्या आल्या स्वागतचं विठ्ठलचं स्वागत करतोय सागर मोर्य. चवळ चवळ चौकारानं स्वागत करतोय. या 4 धावांसाठी धावपलक मात्र 4 धावांना धावपलक पुढे सरकला गेला. 22 धावा या धावपलकावर एका गड्याच्या उमटल्या आहेत. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू बॅकफुटला जातोय. सुंदर फटका देखण्याला फटकाचे फटके निर्णायक पाहिजे ते मात्र आशु 11 आरोंदा संघाला. अशा आशु 11 आरोंदा संघाची पहिल्या सामन्यात थोडीशी मात्र फलंदाजी ढासळली आणि त्यानंतर एक सन्मानजनक धावपलक पूर्ण केला होता. पण विस्फोटक फलंदाजी एक अष्टपैलू खेळाडू त्याच्या नावावर 43 अर्धशतकाचा गोपाळ भट्टानं मात्र एक हाती सामना संपवला. तो सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. एक आखूड टप्प्याच्या चेंडूचा सन्मानजनक क्रिकेट त्याला संबोधलं तर सन्मानजनक क्रिकेट एक सन्मान देतोय चेंडूला. निर्धाव चेंडूची गणना होत 2 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. 3 चौकारांच्या जोरावर 8 चेंडूमध्ये 15 धावांची बहारदार खेळी. एका बाजूने सागर मोर्ये, दुसऱ्या बाजूचा संघ साथीदार नाना नाईक. सुंदर स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची भरती करतोय. 23 धावा या धावपलकावर. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि त्यानंतर एक सुंदर गोलंदाजी स्वतःला कमबॅक करणारे गोलंदाजी मैदानामध्ये प्राप्त होते. प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी मैदानामध्ये बऱ्याच वेळा प्राप्त होत. सांघिक धावफलकावर मात्र स्थिरावला गेला. तो 23 धावा धावफलकावर. तिसरं शतक प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाईन लेगचा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक स्क्रीनवर रोशन दुरे आमच्या येतोय. चेंडूची भरती करतोय. तोपर्यंत 2 फलंदाज एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये आणि दुहेरी धावसंख्येचं रूपांतर जवळजवळ तिहेरी धावसंख्येमध्ये होत या 3 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 26 धावा या धावफलकावर. पहिल्या चेंडूवर 4 धावा, त्यानंतर निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू 1 धाव, चौथ्या चेंडू पुन्हा निर्धाव आणि 5व्या चेंडूवर तब्बल 3 धावा प्राप्त करतोय. सुंदर गोलंदाजी, तेवढे सुंदर तोलामोलाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. दोनात समांतर करतायत. शहर चेंडूचा इशारा देतायत. अवांतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येला धावफलक पुढे सरकला गेला. 27 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर फटका पाहायला मिळतो. देखण्याला फटका. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. ऐन मोकळीच्या क्षणी जवळ चैराम परब चेंडूपाशी पोहोचतोय. पण 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंतचिर सरळ चेंडू मात्र ट्रॅव्हलर होतोय तो चौकारासाठी. आणि या 4 धावांनी स्वागत करत षटकाची सांगत आहोत. 3 षटकांचा 18 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 31 धावा धावफलकावर. येणाऱ्या काळात 3 षटकांमध्ये काय होतं हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रेडिओ कॉमेंटेटर म्हणून चालल्या नावानं ओळख. सिंधुदुर्ग जिल्हा असो, गोवा राज्य, कर्नाटकापर्यंत एक खूप दूरपर्यंत यांचा प्रवास. सुंदर समालोचक, हिंदी समालोचक अशोकजी नाईक सर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम प्रेक्षकांच्या वतीनं मी योगेश परब आपले काही वेळासाठी रजा घेतोय.
बक्षीस घोषित होतं या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय भूषण सारंग यांच्याकडून आणि हे बक्षीस गोलंदाजासाठी हॅट्रिकसाठी या ठिकाणी भूषण ठेवलं गेलं. खूप खूप धन्यवाद भूषण तुमचं. या फक्त या गोलंदाजासाठी हा युवा खिलाड़ू या मैदानात छाप छोड़तोय और चलिए मैदान पर एक बार फिर से जुट जाते हैं. ओवरपिच गेंद एक लेफ्ट शॉट नाना नाइक के बल्ले से मिड विकेट बाउंड्री पर और मौका नहीं मिला फील्डर को रोकने का. आउटफील्ड काफी तेज है, गेंद चली गई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए. 35 पर पहुंचा चौके के साथ स्कोर. ओवर चलता हुआ चौथा मैच का. सामने से गेंदबाजी कर रहे लेफ्ट आर्म ओवर द विकेट समीर वेंगुर लेकर एक युवा गेंदबाज इस टूर्नामेंट में काफी सीख मिलेगी इस मैदान पर, जो कि काफी अच्छे बल्लेबाज है इस मैदान पर. उन्हीं के साथ खेलने का मौका भी मिल रहा है और वो समीर वेंगुर लेकर अपने बॉलिंग बार पर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. आज थोड़ा सा आसमान में बादल छाए हुए दिखाई देते हुए योगेश, लग रहा है कि शायद रात को बारिश फिर से होगी. लगातार 2-3 दिन बारिश हो रही है, नहीं होनी चाहिए. बिल्कुल आगे निकले इस बार डाउन द ग्राउंड, कदमों का इस्तेमाल किया, लोअर फुल टॉस गेंद और अप ड्राइव का एक सुंदर शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर. 1 रन मिल गया स्कोर के खाते में. 36 पर पहुंचा, 1 रन के साथ से टोटल स्कोर. मुकाबला मैदान पर महालक्ष्मी देवबाग और महालक्ष्मी देवबाग के साथ आशु 11 आरोंदा क्रिकेट टीम का. बल्लेबाजी कर रही है, टॉस जीता फील्डिंग करते हुए महालक्ष्मी देवबाग क्रिकेट. सामने से समीर वेंगुर लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर. फुल टॉस गेंद इस बार बल्ले से जरूर लगी, लेकिन टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई. हल्का सा अपील हुआ था, लेकिन बिल्कुल जो कि कोई नुकसान नहीं था मैदान पर. ऑन साइड पर एक बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर, एक डीप मिड विकेट बाउंड्री पर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, एक मिड ऑन पर फील्डर. तो 5 फील्डर ऑन साइड पर, 4 ऑफ साइड पर. ये फील्डिंग की जमावट मैदान पर. और इसी बीच समीर की अगली गेंद कट किया, बहुत ही बेहतरीन शॉट. इस बार गेंद के आने का इंतजार किया और हल्के से गेंद को टैप किया. एक लेट कट का शॉट गली पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. महालक्ष्मी देवबाग क्रिकेट टीम को इस साझेदारी को बहुत जल्द तोड़ना पड़ेगा, क्योंकि बड़े स्कोर की और कदम बढ़ा रही है दोनों बल्लेबाज. मैदान पर आपको देखने को मिलेगी सीख इस मैच में. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग में ये बात भी आपको सीखने को मिलेगी मैदान पर. साई कानेकर का और एक मैं नाम लूंगा, विकेट के बीच में क्या दौड़ते हैं जो कि साई कानेकर. तो टोटल पर स्कोर पहुंचा 41 रन 41. खेल समाप्त होता हुआ 4 ओवर का. आने वाले आखिरी 2 ओवर का खेल बाकी. हमारे साथ राजन जी मसूरकर तड़वड़े से, जो कि साउंड सिस्टम बहुत ही बेहतरीन, जो कि साउंड सिस्टम इस प्रतियोगिता के साथ जुड़ चुके हैं. और गौरव सावंत की पूरी टीम, मनोज, विघ्नेश, राकेश और गौरव सावंत उन्हीं के साथ. गेंदबाजी में परिवर्तन, नितिन राणे जो कि गेंदबाजी करने के लिए, और सामने स्ट्राइक एंड पर सागर बोरिए. 4 चौके अब तक बल्लेबाजी में. दूसरी और नाना नाइक एक चौका लगाते हुए नॉन स्ट्राइकर एंड पर. 4 ओवर का खेल समाप्त हुआ. 10 रन के साथ से चल रही है मैदान पर आशु 11 आरोंदा क्रिकेट टीम. 41 पर पहुंचा टोटल स्कोर, 1 विकेट के नुकसान पे. अब मात्र आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी कि ये बैटिंग विकेट है. सामने वाली टीम भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी है. 70-75 बनाने पड़ेंगे. फुल टॉस गेंद, नो बॉल का इशारा और गेंद निकली डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से. अंपायर का इशारा देखना होगा 4 या 6 का, लेकिन नो बॉल के साथ जो कि गेंद बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए. तो मिले टोटल 5 रन. डीजे नो बॉल के साथ प्री हिट का मौका. सागर मौर्य सामना करेंगे प्री हिट की गेंदबाजी का. प्री हिट की गेंद ऑफ स्टंप पर सफल हुए. हुक किया गेंद को डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ. इस बार गेंद चले गई बाउंड्री लाइन की तरफ 4 रन के लिए, और ये 50 रन पूरे हुए. डीजे
विकेट इस बार बढ़िया शॉट, इस बार इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, फील्डर गेंद के पीछे, एक रन दूसरे के लिए निकले और देखना होगा तीसरे रन के लिए निकलते हैं या नहीं, और तीसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज। 3 रन स्कोर के खाते में। हम चर्चा कर रहे थे विकेटों के बीच की दौड़ने की, और इस मैच में नाना नाइक ने यह दूसरी बार 3 रन जो कि दौड़कर पूरे किए। बहुत अच्छी दौड़ विकेट के बीच, 3 रन बहुमूल्य स्कोर के खाते में, और स्कोर आगे 53। 24 पर अपने व्यक्तिगत हमारे जो कि कैमरामैन राकेश के ऊपर से गेंद निकालते हुए 6 रन के लिए। तब आप शॉट इस बार हाफ वाले पर लेकर सामने बॉलर के ऊपर से, अब स्टंप पर छोटी गेंद कट करना चाहते थे, बल्ले से थोड़ी सी दूर रही गेंद और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। दर्शन बांदेकर क्या बल्लेबाजी की पिछले मैच में, लेकिन मैच जीत नहीं पाई टीम। सामने से दाजी नाइक ने मुंह का घास लगभग मैं तो कहूंगा छीन लिया। तोड़ फोड़ की बल्लेबाजी दाजी नाइक की। अच्छा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर, 1 रन, और फिर से 1 रन पर जो कि संतुष्ट होना पड़ा। बढ़िया थ्रो बाउंड्री लाइन से विकेट कीपर के हाथों में। बिल्कुल उत्तम मोटे की याद जो कि आ गई। युवा खिलाड़ी समीर वेंगुर लेकर, और बाउंड्री लाइन से आप थ्रो करोगे इस इतने बड़े मैदान पर, लंबी बाउंड्री है तो आपको बिल्कुल दाद देनी पड़ेगी। 61 रन खेल समाप्त होता हुआ 5 ओवर का, और 5 ओवर समाप्ति के बाद 12 रनों के साथ बल्लेबाजी हो रही है मैदान पर। टोटल 61, 1 विकेट पर। दोनों बल्लेबाज काफी आक्रामक बल्लेबाजी। 25 गेंदों में 56 रनों की साझेदारी बनती हुई दूसरे विकेट के बीच में, और खुद के व्यक्तिगत सागर मौर्य जो कि बल्लेबाजी कर रहे हैं। 5वां चौका जो कि बल्लेबाजी में, 1 छक्का अब तक लगाते हुए, 6 चौके 1 छक्का लगाते हुए सागर मौर्य अपने व्यक्तिगत जो कि बल्लेबाजी कर रहे हैं। टोटल जो कि हमारे साथ सागर सकपाल पूरी जानकारी देते हुए कि सागर सकपाल के बल्ले से 1 छक्का अब तक लग चुका है, 5 सागर मौर्य के बल्ले से 5 चौके लग चुके हैं, और खुद के व्यक्तिगत जो कि बल्लेबाजी वो अपने कर रहे हैं फिलहाल। इसी बीच सामने से गेंदबाजी में दिखाई देते हुए 40 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं समीर वेंगुर लेकर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, हल्के से टैप किया गेंद को, इस बार कवर पॉइंट बाउंड्री की तरफ, और जब तक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर, लेकिन गेंद से काफी दूर, और गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। और कमेंट्री बॉक्स में से स्वागत करेंगे रोहित क्रिकेट वास्को क्रिकेट टीम के लिए खेलने वाले नईसियाड आसोली गांव के हमारे समीर दूरी दोस्त यहां पर आ चुके हैं। समीर, आपका बहुत बहुत स्वागत। इस बार गेंद बल्ले से लगी, गली पर निकली, 1 रन के लिए निकले दोनों बल्लेबाज। अब मात्र जिस तरह से नजर लगी थी गोपाल बटा के अर्धशतक को योगेश, और अब वो बात देखने को मिलेगी। देखना होगा सागर मौर्य बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 45 पर अपने व्यक्तिगत बल्लेबाजी कर रहे हैं, और 5 रन दूर है आखिरी ओवर का जो कि खेल शुरू है मैदान पर। समीर वेंगुर लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सामने से नाना नाइक के बल्ले से बड़ा शॉट, गैप में गेंद निकली नो मैच लैंड में, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में। स्कोर आगे निकला 68, 68 रन पर लगा आखिरी ओवर का खेल, और लगभग गेंदें बची हुई आखिरी 2। क्या योगेश एक गेंद मिलेगी जो कि सागर को इस मैच में खेलने के लिए? 45 पर अपने व्यक्तिगत छक्का लगाना पड़ेगा मैच में जो कि 50 पूरे करने के लिए, और देखना होगा अर्धशतक की और निश्चित रूप से लक्ष्य है, लेकिन सामने स्ट्राइक एंड पर नाना नाइक सामना करेंगे।
आगे निकले। इस बार खेला गेंद को ऑन साइड पर और नाना नाइक जानते हैं कि इस बार रुकना पड़ेगा, मौका देना पड़ेगा सागर को। ये मैच की आखिरी गेंद और यश जी इस गेंद पर अगर छक्का लगा तो ये टूर्नामेंट का पहला अर्धशतक होगा। देखना होगा क्या होता है मैच में इस गेंद पर। गोपाल भट्टा ने बनाए थे 49 रन, 44 रन दर्शन बांदेकर और ये तीसरे बल्लेबाज जो 40 से आगे रन बनाने वाले। लेकिन अब मात्र मौका आ चुका है, मौका है इस मैच में अर्धशतक का, और लगाने में सफल रहे तो बिल्कुल आपके लिए काफी खुशी होगी। इतनी बड़ी टूर्नामेंट सिंधुदुर्ग प्रीमियर लीग और पहले आप हकदार रहोगे। आखिरी गेंद समीर वेंगुर लेकर
पटकावला जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि पहिला चौकार खात्याची सुरुवात या चौकाराने म्हणजे पॉवर प्लेच्या षटकाचा आम्ही फायदा उठवणार हे या ठिकाणी दाखवतोय तो विठ्ठल. 76 धावा, निर्धार 36 चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक कणकणीत चौकार या ठिकाणी लिलाया टोलवला जातोय सीमारेषेच्या बाहेर. यामध्ये ताकद नव्हती मात्र एक नजाकत भरा फटका या ठिकाणी या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळतं. एक चौकार आणि चौकारानं गोलंदाजाचं स्वागत या काका नाईकचं केलं जातं. स्वतःचं संघाचं खातं खोलतोय तो विठ्ठल कवटकर या 76 धावांचा पाठलाग करताना. मधल्या एष्टीवरील चेंडू हलक्यात तटवला जातो. पहिली धाव वेगात की दुसरी धाव सिंगलचं रूपांतर डबलमध्ये या ठिकाणी फेक जोपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला येईल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी या दोन फलंदाजामध्ये पर्यायाने एकूण धावसंख्येमध्ये बदल घडत 6 अशी धावसंख्या 76 धावांचा पाठलाग करताना. मित्रांनो, क्रिकेटमध्ये या महत्त्वाच्या गोष्टी असतात. सिंगल धावेचं डबलमध्ये कसं रूपांतरित करायचं आणि याच धावा पुढे तुम्हाला धावांचा पाठलाग करताना निश्चितपणे उपयोगी पडतात. गोलंदाज काका नाईक थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची कडा लागते. गलीच्या रिजनमध्ये चेंडू जातोय. सिंगल एक मिळते. सिंगल बरोबर एकूण धावसंख्या 5 अशी आपल्याला 7 अशी धावफलकावर पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर बिनबाद 76 धावांचा पाठलाग करताना. पहिल्या चेंडूवर चौकार बसल्यानंतर सुरेख कमबॅक गोलंदाज काका नाईकचं म्हणजे आपल्याच षटकात आणि जास्त धावा मी खर्च करणार नाही हा आत्मविश्वास स्वतःच्या अंगात बाणवतोय आणि फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी करतोय. यावेळी एक मोठा फटका थोडासा फसलेला दिसतोय. मायकल चेंडू पर्यंत पोहोचतोय मात्र तत्पूर्वी मिड विकेटवरील क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू पकडतोय आणि पहिला आदरा महालक्ष्मी देवबाग संघाला या ठिकाणी महेंद्रच्या रूपामध्ये मिळतोय. आपलं खातं खोलण्या अगोदर मात्र महेंद्रला तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. एकूण धावसंख्या 7 धावफलकावर 76 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 7 धावा अशी सुरुवात महालक्ष्मी देवबाग संघाची. राकेश पवारचा एक सुरेख झेल. मायकल चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र पायाला चक्र लावलंय अशा पद्धतीने पळत मिड विकेटवरून जवळपास 10 ते 15 मीटरचं अंतर कापत चेंडूच्या खाली येऊन एक लिलाया झेल टिपला जातो. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस आणि राकेश पवार मात्र एक सुरेख झेल त्या ठिकाणी टिपतोय. पहिला हादरा महालक्ष्मी देवबाग संघाला मिळतोय आणि आता वन डाऊनच्या रूपात मैदानामध्ये जातोय नितीन बांदेकर. यॉर्कर लेंग पद्धतीचा चेंडू जमिनीलगतचा विदलांग द कार्पेटचा एक फटका एक सिंगल मिळते. मैदानावर आपण बघतोय नितीन बांदेकर, दर्शन बांदेकर यांचे ज्येष्ठ बंधू मैदानामध्ये फलंदाजीसाठी काका नाईकच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. 8 अशी धावा धावफलकावर एक गडी बाद. ऑफ स्टंपवरील चेंडू हलकेत तटवला जातोय. चॉप पद्धतीचा फटका एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर एकूण धावसंख्या या ठिकाणी 9 अशी धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक गडी बाद 9 धावा 76 धावांचा पाठलाग करताना महालक्ष्मी देवबाग संघ. 47 धावांची एक विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती सागर मोरे याच्या बॅटमधून. एक उत्तुंग षटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल 8 चौकार त्याच्या बॅटमधून तळपताना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाले. आणि सुरेख फटकेबाजी म्हणजे पहिल्यांदा लवकर गडी बाद झाला होता. असं वाटलं होतं की महालक्ष्मी देवबाग संघ या सामन्यात पूर्णपणे झोकून गोलंदाजी करेल आणि समोरच्या आशू 11 आरोंदा संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखेल. मात्र एका बाजूला अनुभवी खेळाडू नाना नाईक आणि दुसऱ्या बाजूला तरुण दमाचा खेळाडू सागर मोरे यांची जोडी जमली आणि या ठिकाणी 75 धावा 200 धावा धावफलकावर लावल्या आणि 76 धावांचं एक मोठं लक्ष महालक्ष्मी देवबाग संघासमोर या ठिकाणी ठेवलं जात आहे. पहिले षटक किफायतशीर म्हणावं लागेल कारण पॉवर प्लेचं षटक आणि या षटकात एक चौकार वगळल्यास ठीकठाक गोलंदाजी काका नाईकची. आणि आता दुसरं षटक कोर्ट एंड करून टाकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे सोनू राणे हा गोलंदाज. त्याचा सामना करेल तो नितीन बांदेकर. वैयक्तिक एका धावेवर जो आले आपलं खातं खोलतोय.
यॉर्कर लिंक पद्धतीचा चेंडू, पायावरील चेंडू हलके तटवला जातो, एक सिंगल मिळते. सिंगल बरोबर दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या परावर्तित होते, ती म्हणजे 1 गडी बाद 10 धावा. क्रिकेटच्या मैदानावर मित्रांनो संघर्ष तुम्हाला करावा लागेल, मेहनत तुम्हाला करावीच लागेल आणि प्रामाणिक मेहनत जर केलात तर निश्चितपणे यश हे तुमच्या पदरात मिळेल. आखूड पद्धतीचा चेंडू, एक सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेने खेळला जातोय, मात्र त्यावर केवळ आणि केवळ एक सिंगल मिळेल. सिंगलने एकूण धावसंख्येमध्ये बदल घडतोय. 11 अशी धावसंख्या धावफलकावर. 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसरा षटक प्रगतीपथावर. सोनू राणे कोल्ड ड्रिंककडून सज्ज आणि पुन्हा एकदा नितीन सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका मारायचा होता, मिस होतोय आणि त्रिफळाचीत होतोय. आणखी एक हादरा बसतोय, थोडंसं टायमिंग चुकतंय. स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, मधली दांडी गोल होते आणि नितीन बांदेकर नावाचा मोहराही या ठिकाणी इरेला पडतोय. दुसरा हादरा बसतोय तो महालक्ष्मी देवबाग संघाला. धावसंख्या अवघी 11 अशी धावफलकावर असताना 76 धावांचा पाठलाग करताना. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या खेळाडूचं वारंवार कौतुक केलं जातं, ज्या खेळाडूकडे एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेदरबॉल क्रिकेटमधील उदय, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची धमक ज्याच्या अंगामध्ये आहे, असा खेळाडूची ज्यावेळी तारीफ केली जाते, तोच खेळाडू या मैदानावर या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. स्वतः मात्र आता 2 गडी बाद झाल्यानंतर महालक्ष्मी देवबाग संघाकडून मैदानावर आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होतोय. मागच्या सामन्यात त्याने 44 धावांची एक लाजवाब खेळली होती. तोच दर्शन आता मात्र आणि सामना करेल तो सोनू राणे या गोलंदाजाचा. धावसंख्या मोठी म्हणजे याची फलंदाजी निश्चितपणे बहरायला हवी. चेंडू हलके तटवतोय, एक लहानसा फटका, मनगटी फटका, ज्याला एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर खातं खोलतोय आणि प्रत्येक फलंदाज स्वतःचं खातं खोलण्याला पहिल्यांदा प्राधान्य देतो आणि एकेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते, ती 12 धावा. एक टिचून मारा करताना दिसतोय तो म्हणजे आशू 11 आरोंदा संघाचे गोलंदाज. रिव्हर्स अटेम्प्ट, यावेळी मात्र एक सुरेख फटका, चेंडू भिरकावून दिला जातोय आउट ऑफ द पार्क. रिव्हर्सचा एक सुरेख असा षटकार, या डावातील हा पहिला षटकार या महेंद्र विठ्ठल कवटकर याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने आता मात्र धावसंख्या पुढे सरकते, ती 18 धावा धावफलकावर. असे फटकेबाजीची आवश्यकता, कारण 76 धावा एकेरी दुहेरी धावाने तुम्ही गाठू शकत नाही. मोठे फटकेबाजीची नितांत गरज ज्यावेळी मोठ्या धावांचा तुम्ही पाठलाग करता आणि तो पाठलागाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळी मात्र हवेमध्ये एक मोठी गॅप ठिकाणी पाहायला मिळते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये करतायत. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते, ती 20 अशी धाव फलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 76 धावांचा हा पाठलाग करताना. छत्रपती चषक 2021 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धा या वेंगुर्ले कॅम्पच्या मैदानावर आपण पाहताय आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण जगभरात आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आत्तापर्यंतच्या या स्पर्धेचा विचार केला, आजच्या दिवसाचा विचार केला, तब्बल 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहताना दिसत आहेत. ठिकठिकाणहून मोठमोठ्या सेलिब्रिटीजकडून या स्पर्धेला शुभेच्छा येतात, क्रिकेटच्या संघ मालकांकडूनही शुभेच्छा येताना दिसत आहेत. समालोचकांची फार मोठी मांदियाळ या वेंगुर्ला कॅम्पच्या मैदानावर उपस्थित आहे आणि त्यामध्ये मी जय भोसले या ठिकाणी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये स्वागत करतोय. ज्या गोलंदाजाने सिंहगड करंडक पुणे गाजवला तो शेखर राहुल हा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याच्यासमोर उभा ठाकणार आहे तो दर्शन बांदेकर, ज्याच्यावर पूर्णतः महालक्ष्मी देवबाग संघाचा तंबू अवलंबून त्याला मात्र एक खेळी साकारावी लागेल. सकाळच्या सत्रातील खेळी दुपारच्या सत्रात त्याला साकारावी लागेल. तर दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास
आशु 11 आनंदाज संघाला त्याला झटपट बाद करण्यासाठी सापळा हा लावावा लागेल. पाहायचं आहे दर्शन बांदेकर सापळा तोडतो की गोलंदाजाने लावलेल्या सापळ्यामध्ये तो स्वतः अडकतो. ही येणारी वेळच सांगेल, कारण प्रत्येक गोष्टीवर वेळ हेच मित्रांनो औषध असतं. आणि गोलंदाज सज्ज होतोय शेखर राहुल गोलंदाजी करण्यासाठी. हलके तटवतो एक मधल्या एसटीवरील चेंडू विद अलॉंग द कार्पेटचा एक फटका, कॉपी बुक स्टाईलचा एक सिंगल मात्र मिळते. कारण दर्शनला माहिती आहे मला या ठिकाणी केवळ या शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जायचा आहे. एखाद्या षटकामध्ये 20-25 धावा जमवायच्या आहेत आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं आहे. त्यासाठी मला मैदानावर खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं आणि हा इरादा दाखवतोय. आणि आपल्या संघ सहकार्याला तू तुझा खेळ चालू ठेव, आक्रमक इरादा तुझा दाखव, या इराद्याचे हे कानमंत्र देताना दिसतोय. आणि हेच एक चांगल्या खेळाडूचं या ठिकाणी वैशिष्ट्य. यावेळी मात्र सुरेख पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेते आणि यष्टी रक्षक मात्र या ठिकाणी कोणतीही चूक करत नाही. आणखी एक हादरा बसतोय, विठ्ठल कवटकर बाद होतोय. एकूण धावसंख्या अवघी धावफलकावर 21 अशी असताना 76 धावांचा पाठलाग करताना 3 गडी बाद 21 धावा अशी परिस्थिती महालक्ष्मी देवबाग संघाची या ठिकाणी आशु 11 आनंदाज संघाविरुद्ध खेळताना या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. दर्शन बांदेकरवर पूर्णतः भिस्त. आणि मित्रांनो ही स्पर्धा एवढ्या लोकप्रियतेच्या उंचीवर, कारण या ठिकाणी हजारो प्रेक्षक उपस्थित असताना तब्बल 1000 प्रेक्षक हा सामना पाहताना दिसत आहेत. मग तो मालवणचे प्रेक्षक असो किंवा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, गोवा राज्यातील प्रेक्षक असो, या सर्वांना हॅलो वाईडचा इशारा येतोय पंचांचा. अतिरिक्त धाव, अतिरिक्त सिंगल आणि 22 अशी धावसंख्या धावफलकावर. थोडासा हॅलो यॉर्कर लिंक पद्धतीचे चेंडू वाईड, यॉर्कर ऑफस्टमच्या बाहेरचा हलके तटवला जातो. एक जमनी लगतचा सुरेख फटका त्या ठिकाणी एक सिंगल धावेचं रूपांतर डबल मध्ये करतोय आणि दुहेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावर या ठिकाणी 3 गडी बाद 76 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही 51 धावांची आवश्यकता. जवळपास निम्म्या षटकांचा खेळ समाप्तीच्या दिशेने. ऑफस्टमच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर आणि बाहेरच्या दिशेने जातोय, खेळण्याचा प्रयत्न नाही, सोडून दिला जातोय. पंच चेंडू चांगला असल्याचा निर्वाळा देत षटक संपल्याची खूण करतायत आणि पर्यायाने निम्म्या षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत. एकूण धावसंख्या 25 धावा धावफलकावर. आता उरलेत अजूनही 18 चेंडू. 18 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामागे या ठिकाणी 17 धावांची धाव सरासरी राखावी लागेल. म्हणजे प्रत्येक षटकात 2 मोठे फटके नितांत गरजेचे असेल आणि ती फटक्यांची तहान मात्र पूर्ण करावी लागेल. ती म्हणजे दर्शन बांदेकरला. काय होईल सामन्यात, काय घडेल हे येणारी वेळच सांगेल. थोडासा पावसाचा शिडकावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सामना कृपया लवकरात लवकर सुरू करायचा आहे. खेळाडूंनी वेळ काढूपणा करू नये. कृपया लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचं आहे. बरीच चर्चा झाल्यानंतर आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय सागर मोर्ये. फलंदाजीमध्ये तब्बल 47 धावांची नाबाद खेळी आणि आता गोलंदाजीसाठी येतोय सागर मोर्ये. म्हणजे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचा भरणा या संघामध्ये केलाय, आरोंदाज संघामध्ये, तोच या ठिकाणी आपल्याला कोर्ट एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी. थोडंसं ढगाळ वातावरण, पावसाचा थोडासा शिडकावा, म्हणजे जे आपण इंटरनॅशनल लेदर बॉल क्रिकेटमध्ये अनुभवतो त्याचाच प्रत्यय मात्र या वेंगुर्ला कॅम्पच्या मैदानावर या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची बऱ्यापैकी उपस्थिती या मैदानावर आणि या ठिकाणी या थंड वाऱ्याच्या झोताचा आस्वाद घेताना मैदानावर निखळ क्रिकेटचं मनोरंजन आपल्याला पाहायला मिळतंय. सागर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. डावखोरे हाताच्या जयराम याच्यासाठी.
आखूड पद्धतीचा चेंडू, एक मोठा फटका, मात्र ताकद नव्हती फटक्यामध्ये, टायमिंग थोडंसं मिस करतोय. एक सिंगल मात्र पूर्ण केले जाते. स्ट्राईकवर आता मात्र येतोय तो दर्शन बांदेकर. आता मात्र दर्शन बांदेकरला एक्सलेटरवर पाय ठेवावा लागेल. 5व्या गिअरची फलंदाजी या ठिकाणी त्याला साकारावी लागेल. सकाळच्या सत्रामध्ये मोठी फटकेबाजी केली होती. 44 धावांची बहारदार खेळी त्यांनी साकारली होती. त्या खेळीला या ठिकाणी या मैदानावर उतरावे लागेल. एक चुरशीची लढत या ठिकाणी निश्चित होईल जर दर्शन बांदेकरची फटकेबाजी या मैदानावर बहरली. मात्र समोरचा गोलंदाजही तेवढाच घातक, कारण बऱ्याच स्पर्धात खेळण्याचा अनुभव बांदेश्वर बांधा संघाकडून तोच सागर मोर्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ऑफस्टमच्या बराच बाहेर जाणारा भरकटलेला चेंडू, पंचांचा इशारा येतो वाईडचा, ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं. अतिरिक्त सिंगल मिळते आणि अतिरिक्त सिंगल बरोबर एकूण धावसंख्या 27 धावा धाव फलकावर. अजूनही 49 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी देवबाग संघाला. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. थोडासा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग लाईनअप सुधारण्याचा प्रयत्न करतोय. दर्शन सज्ज होतोय आपल्या फलंदाजीसाठी. यावेळी एक सुरेख फटका, यॉर्कर लिंक पद्धतीचा चेंडूवर हवेमध्ये आणि सुरेख असा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. अतिशय लाजवाब दुसरा झेल या डावातील राकेश पवार याच्याकडून, सेफ हँड म्हणून ज्याला संबोधलं जातं. कोणतीही चूक करत नाही आणि दर्शन बांदेकरची खेळी पुलण्या अगोदरच या ठिकाणी कोमेजली जाते. एक मोठा हादरा मात्र महालक्ष्मी देवबाग संघाला या ठिकाणी सहन करावा लागतोय. धावसंख्या अवघी या ठिकाणी 27 असताना. डीजे मला आवश्यकता असते ती सलामी अतिशय चांगले मिळण्याची. मात्र सलामीनात लवकर 3 गडी बाद झाल्यानंतर दबाव पूर्णतः आला होता तो दर्शनवर आणि त्या दबावाखाली फटका थोडासा चुकतोय, ताकद थोडंसं कमी पडतंय, टायमिंग चुकतंय आणि सुरेख झेल मात्र राकेश पवार या ठिकाणी मात्र टिपतोय. यॉर्कर लिंक पद्धतीचा चेंडू, एक सुरेख चेंडू, या ठिकाणी एक सिंगल जरूर मिळेल. राकेश पवार तेजीने येतोय, चेंडूवर पेक करतोय, मात्र तोपर्यंत दुसरी धावही पूर्ण केली जाते. सिंगलचं रूपांतर या ठिकाणी दुहेरी धावा करतायत आणि एकूण धावसंख्या परावर्तित होते ती 29 धावा धाव फलकावर. अजूनही 47 धावांनी पिछाडीवर आहे तो म्हणजे महालक्ष्मी देवबाग संघ. या ठिकाणी कोणता तरी चमत्कार मात्र या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. सामना जवळपास या ठिकाणी जवळ घेऊन जावाच लागेल तो महालक्ष्मी देवबाग संघाला. मोठा फटका मारायचा होता, पायचीचं अपील केलं जातंय, यष्ट्यांच्या मधोमध सापडतोय, पंच सहमती दर्शवतायत, बोट वर करतायत. आणखी एक हादरा बसतोय आणि दर्शन नंतर आता मात्र निखिल परभई बाद होऊन तंबूत परततोय. पर्यायाने निम्मा संघ या ठिकाणी गारद होतोय. 5 गडी बाद, 29 धावा धाव फलकावर असे केविलवाणी परिस्थिती आपल्याला 76 धावांचा पाठलाग करताना महालक्ष्मी देवबाग संघाची आपल्याला पाहायला मिळते. विशाल थँक्यू. अतिशय सुरेख असं या ठिकाणी गाणं आणि सुमधुर असं संगीत आणि त्या तालावर मात्र पुन्हा एकदा जाऊया मैदानावर. नवीन फलंदाज मैदानावर जाऊ देतो विशाल धुरी. सामना करेल तो सागरच्या गोलंदाजीचा. एक बळी मिळवतोय सागर. अष्टपैलू कामगिरी या सामन्यात सागरची आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, तेवढाच सुरेख फटका लॉंग ऑन मिड ऑनच्या रिझनमध्ये राकेश पवार बिझी मॅन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकात सागरला 2 बळी मिळत आहेत म्हणजे 47 धावांची बहारदार खेळी आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण असा दर्शन बांदेकरचा बळी या सामन्याला कलाटणी देणारा. हा सामना जवळपास आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणण्यात
आशू 11 आरोंदा संघाच्या गोलंदाजांना यश आलंय. फलंदाजांनी केलेली कामगिरी वाया जाणार नाही. डोलारा कितपर्यंत घेऊन जाते, आपल्या संघाची धावसंख्या कितपर्यंत घेऊन जाते हे येणारी वेळच सांगेल. कारण लीग पद्धतीचे सामने पुढे जाऊन एखाद्या वेळी रनरेटचा विचार जर आला तर सामना तुम्ही किती जवळ नेऊन ठेवला होता त्यावरून रनरेट काढलं जातं. आणि त्याचमुळे प्रत्येक संघाचा कयास असतो की सामना जास्तीत जास्त क्लोज घेऊन जाणं. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येतोय तो म्हणजे शेखर राऊळ. मॅन फॉर्म मळगाव शेखर राऊळ. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर जातोय तो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू मात्र समाप्त होतोय. शेखर राऊळ सुरेख गोलंदाजी करतोय, एक युवा गोलंदाज या ठिकाणी. यावेळी थोडासा हटके खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या बाजूला लागतोय. एक सिंगल मिळते, सिंगल जास्त फरक पडणार नाहीये. आणि अशा पद्धतीची फटकेबाजी जर अशीच फलंदाजी संत फलंदाजी राहिली तर सामन्यात मी म्हणेन या ठिकाणून आता केवळ औपचारिकता शिल्लक राहील असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. कारण निम्मा संघ हा तंबूत परतलेला आणि धावांचा भला मोठा डोंगर तुम्हाला अजूनही पार करायचा आहे. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले आपण सामन्यासाठी पुढील सज्ज राहायचंय. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ. आडव्या बॅटने खेळलेला फटका मिड विकेट मिडावनच्या दिशेने येतोय. त्या ठिकाणी मायकल आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. एक सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर एकूण धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 32 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 76 धावांचा पाठलाग करताना 47 धावा त्या ज्या निघाल्या त्या या सामन्यातील महत्त्वपूर्ण ठरल्या. आणि सामन्यात सिंगल पुन्हा एकदा 33 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुढे सरसावतो एक गगनचुंबी एक मोठा फटका. चेंडू जातोय तो मात्र सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा येतोय तो 6 धावांसाठी. बऱ्याच कालावधीनंतर ती फटक्याची तहान पूर्ण होते. षटकाराने धावसंख्या पुढे सरकते ती 39 धावा धावफलकावर. अजूनही 37 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. हे थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि त्यावर एक घणघणाती फटका आपल्याला पाहायला मिळतो. अशी फटकेबाजी पहिल्या षटकापासून अपेक्षित होती. मात्र त्यावेळी गोलंदाजांनी कामगिरी अतिशय सुरेख केली. दर्शन बांदेकर स्वस्तात बाद झाला या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाकडे संधी होती मात्र चेंडू पहिल्या प्रयत्नात पकडू शकत नाही. एक निर्धाव चेंडू मात्र समाप्त होतोय शेखरचा. सुरेख कमबॅक करतोय शेखर या सामन्यादरम्यान या षटकार बसल्यानंतर. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय. आणखी एक षटक समाप्त होतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि एकूण धावसंख्या 39 धावावर स्थिरावलेली. उरले आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडूत बनवायचे या ठिकाणी 37 रन. 6 चेंडूत 37 रन म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार मारला तर सामना बरोबरीत संपेल. मात्र ती किमया होईल का? कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये दर्शनने मारले होते 5 चेंडूमध्ये 5 षटकार. तशीच फटकेबाजीची अपेक्षा. मात्र आता गोलंदाजीसाठी कोण येईल? मात्र उरलेले 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या ठिकाणी 37. 6 चेंडूत 37 धावांची गरज. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय तो सोनू राणे कोर्ट एंड कडून. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. यावेळी मात्र एक मोठा फटका बॅटला लागतोय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला क्षेत्ररक्षक
राकेशच दिसतोय आणि या इनिंग मधील या सामन्यातील हा तिसरा झेल राकेश पवार टिकतोय. म्हणजे आजच्या दिवसाचा विचार केला, आजच्या या सामन्याचा विचार केला, चेंडू मात्र ज्या ज्या ठिकाणी राकेश पवार जातो त्या त्या ठिकाणी चेंडू राकेशचा पाठलाग करताना दिसतोय. आणखी एक हादरा, 6वा हादरा बसतोय, 6 गडी बाद होत आहेत. ते महालक्ष्मी देवबाग संघाची एकूण धावसंख्या अवघी 39 असताना 76 धावांचा पाठलाग करताना त्यामध्ये 47 धावांची एक बहारदार खेळी ती म्हणजे सागर मोरियेची लाजवाब 7 चौकार आणि 1 षटकार आणि त्याला समयोचित 2 चौकारांची देते नाना नाईक. आणि त्याच धावांचा पाठलाग करताना गोलंदाजी पुढे पूर्णतः निष्प्रभ ठरते फलंदाजी महालक्ष्मी देवबाग संघाची. ज्या फलंदाजाच्या इर्द गिर्द संपूर्ण संघ फिरतो तो दर्शन बांदेकर बाद होतो आणि त्याचा दबाव मात्र पहिल्यापासूनच या संघावर दिसून आला. गोलंदाज सोनू राणेला एक बळी मिळतोय. एकूण 6 गडी बाद 39 धावा अशी दयनीय परिस्थिती महालक्ष्मी देवबाग संघाची. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू खाली राहतोय, खेळण्याचा मानस होता मात्र चेंडू काय बॅटला लागत नाही. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. आता मात्र सामन्यात केवळ आणि केवळ औपचारिकता बाकी आणि आता 4 चेंडू अजूनही बाकी या षटकातील आणि 37 धावांची अजूनही गरज. यावेळी मात्र पॅडल स्वीपचा फटका, पायावरील फटका, एक सिंगल मात्र मिळेल कारण सामन्यात आता केवळ औपचारिकता शिल्लक. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 36 धावांची आता मात्र अशक्यप्राय अशी गरज ती म्हणजे महालक्ष्मी देवबाग संघाला. पहिली 2 षटकं अतिशय टिचून मारा केला होता महालक्ष्मी देवबाग संघाने मात्र सागर मोरियेचं मैदानावर आगमन आणि तो फलंदाजीचा धुमाकूळ. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू चुकतोय. चेंडू बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय तो एसटी रक्षक. निर्धाव चेंडू समाप्त होत. ती विस्फोटक फलंदाजी कोणताही गोलंदाज रोखू शकत नव्हता सागरची. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न यावेळी पुन्हा एकदा चकतोय आणि आता मात्र डावाची सांगता करणारा चेंडू म्हणजे विजयावर शिक्का मारणारा असा हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सोनू राणे. केवळ 1 षटक सोनू राणेचं दुसरं पडलं ते 11 धावांचं. बाकी सर्व गोलंदाजांनी सुरेख अशी गोलंदाजी. अशा पद्धतीने या ठिकाणी एक मोठा विजय निश्चितपणे नोंदवतोय तो आशु 11 आरोंदा संघ. तब्बल 35 धावांनी हा सामना जिंकत या ठिकाणी आपल्या आशु आरोंदा संघ आपल्या पहिल्या विजयाची या ठिकाणी नोंद करतोय. म्हणजे सामन्यात आता मात्र भवितव्य अजूनही त्यांचं शाबित ते म्हणजे आशु 11 आरोंदा संघ आणि यानंतरचा होणारा सामना म्हणजे आशु 11 आरोंदा विरुद्ध बॉथम वॉरियर्स. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वन अँड ओनली 47 धावा फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये 5 धावा देत 2 गडी बाद करणारा अष्टपैलू कामगिरी करणारा या ठिकाणी आशु 11 आरोंदा संघाचा सागर मोरे या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय. धन्यवाद जय. यानंतर सामना होतोय आशु 11 आरोंदा विरुद्ध बोथम वॉरियर्स या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ 1-1 सामना जिंकतायत. म्हणजे ही लढत या दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असेल आणि दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती असेल की नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सपाशी या. सामना होईल आशु 11 आरोंदा विरुद्ध बोथम वॉरियर्स या 2 संघादरम्यान. यानंतरचा सामना होतोय. दोन्ही संघ 1-1 सामना जिंकतायत आणि अतिशय महत्त्वाची लढत ही या 2 संघादरम्यान यानंतर असेल. नाणेफेक करतायत आमचे सन्माननीय गणेश सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होते. सामना होतोय या ठिकाणी तो बोथम वॉरियर्स विरुद्ध आशु 11 आरोंदा या 2 संघादरम्यान. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो सागर मोरिये. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा सागर मोरिये.
नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आरोंदा क्रिकेट संघानं आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देत आहेत. संजय राऊळ यांना विनंती की आपल्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. सागर मोर्ये मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. स्पर्धेदरम्यान आगमन होतंय आमचे सन्माननीय जयराम वांगणकर सर यांचं आगमन होतंय. सर तुमचं खूप खूप स्वागत. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये आणि तिसरं व चतुर्थ पारितोषिक विभागून 10,000 रुपये. सुंदर अशी ट्रॉफी चॅम्पियन टीमसाठी पुरस्कृत केली. ते या ठिकाणी साई